अरे काय हो? मी गावात चाललंय बर का, गायला पाणी पाजू. पाचती. तू नाही. कशाला गावात चाललाय? काय मी कसलं काम आहे? ते काय नाही ते मला एक काम कर ना. कसलं काम? अहो जरा काम धंदा करावं. कशी खुशाल सुट्टी घेतली हा, आणि आता गावामध्ये फिरायला चाललाय. काय तुम्हाला पटतं का जरा ते? पारे उठल्यापासून काम नाही करीत का? मी नाही करीत का काम? कोण करतंय तू सांग बरं? मीच करतोय ना सगळं. अहो करताय, पण पोटा पाण्यासाठी काम करावं लागेल का नाही? हे लगेच जातो आणि लगेच येतो. मला 500 रुपये दे ना. कसले 500 रुपये? कसले म्हणजे? तुझ्याकडे सगळं पैसे दिले नाही का मी काल अहो, पेमेंट पण आले? माझ्याकडे कुठे पैसे आहेत? माझ्याकडे पैसे नाहीयेत. म्हणजे खर्चले काय सगळे तो पैसे? तुम्ही सांगा, घरामध्ये काय नाही लागत? राशन भरावं लागते, घर भाड्याचं आहे, भाडं द्यावं लागते, बिशीला तिकडं द्यावं लागतात, ह्या गुरांचं खायला आणावं लागते, सगळं मलाच बघायला लागतंय की हो. मग मला थोडे फार दे ना त्याच्यातले. थोडे दे बाबा. चल 400 दे. 100 कट. 400 दे. अहो पण आता सध्या माझ्याकडे पैसे नाहीत हो. कस काय नाही तो? कस काय नाही तर आता सांगितलं ना तुम्हाला खर्च झाले तर म्हणून. म्हणजे कालचं पेमेंट काय झालं? 2100 रुपये आणून दिलेले. हा, सगळे तुमच्या हातात देते म्हणजे माझा संसार उघड्यावरच आला. म्हणजे ज्याले एवढं कष्ट करतो, ज्यालेला पैसे नाहीत म्हणले पारे डोकं नको फिरू बरं का माझं. मी तुला प्रेमाने मागवतोय. मी प्रेमाने सांगते तुम्हाला की माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. तू गोडीत पैसे दे बरं का पारे. कुठनं पैसे देऊ? घरातलं बी मीच बघायचं, बाहेरचं बी मीच बघायचं, काम बी मीच करायचं. तुम्ही असं गावभर फिरायचं हा? हात दरवेळेस मी पैसे मागितले का तापती राव निसती. पैसे दे गोडीत नाही एका झापडीत मग हे करीन मी तुला. तुम्ही आता पैशासाठी मला मारणार का? ओ तुम्ही लई अति करायला लागलाय हा. इथं पुढं तर ना अन्न पाणी सुद्धा तुमचं बंद करीन, एवढं लक्षात ठेवा. मान आधी लागलं तर भोग एकटीच नको देऊ तुला सांगतो मी. कौतुक. काय सुगंधा आलं मोबाईल मध्ये बघून हसती बा तू. मैत्रिणीचा मेसेज आला होता, काय करते विसरलीच मला, म्हणून तिच्यासोबत बघत होते काय म्हणते. ग बस खोटं नका बोलच. मैत्रिणीच आहे का? आता मला कोण राहणार आहे? बर तुला सांगतो सुगंधा, ती खालच्या आळीची सुबाबाई नाही का, सुबाजी, ती तो विषय काय बोलत होती बापो. तुला सांगू का, हा? मला इतकी गॅरंटी असते ना, लोक माझ्याबद्दल चांगलं कधीच बोलू शकत. हा मग तेच चांगलंच म्हणतोय मी थोडी वाईट म्हणतोय. चांगलं बोलूच शकत नाही. हा, चांगलं. ती म्हणली सुगंधा सारखी बाई आख्या गावात नाही. ती म्हणली माझं दुखायला लागलं, डायरेक्ट ती दवाखान्यात पैसे घेऊन आलती. ती म्हणली सुबाजी किती खर्च येऊ पण तुमचं ऑपरेशन करून टाका पोटाचं, मी पैसे देईन. असं म्हटली मी. एवढी इमानदारी सुगंध आहे म्हणली. सुगंधा सारखी बाई मी आख्या तर गावात तिला नाही. जिल्हा परिषदच्या दवाखान्यात नेत होतो, महानगरपालिकेच्या. जिल्हा परिषदच्या नाही, महानगरपालिकेच्या दवाखान्यात दिले का पैसे लागायचा का? 2 रुपयाचा केस पेपर वाढला का ट्रीटमेंट होती. मग ते पैसे नाही लागत होय. नाही. मग मला लाबाड बिबाड बोलत होती का काय ती? हा, तसं जेवण झालं का? हा जेवलोय मी. तू? झालं केव्हाच. मला काय म्हणायचं होतं सुगंधा, बोलू ना. झोप आली काय तुला? आता 1 वाजला ना झोपायचं time. हा तू झोपायला जा, मी पटक्या सुरत येतो. काय? मला काय म्हणायचं होतं, मला 500 रुपये उसने दे ना. पैसे नाही हो माझ्याकडे इथं. फक्त 2 दिवस दे. तुझे 500 रुपये ना 500चे 600 देईन. चल जर खायला पैसे नाही माझ्याकडे तर दे ना. मोकार नको ना मग मला. मग पैसेच नाही. जाओ तुम्ही रिकामा ताण देता जावा. ते बघ ती चिमणी पण म्हणून राहिली, जा उठा. विश्वास नाही का आल्यावर देईन म्हणून पैसे? 500-600 मी काय तुम्हाला काय सावकार बिवकार दिसे का 500-600 द्यायला? जावा काय रिकाम बडबड करता. तरी म्हटलं तुम्ही एवढे गोड गोड कावर बोलू लागले. जा. गोड नाही बोलत. तू होय ना माझ्यासाठी झाल्यासाठी तू सावकार होय. मी अख्ख्या गावात सांगेन सुगंधा सावकार झाली झाली म्हणून. म्हणजे येऊ दे 4 पोलिस नेऊ दे मला इथून. जाओ तुम्ही. हे दे ना. नाही माझ्याकडे पैसे. दिनराव मला कधीच्या नावात उसनं मागितले. दिन जाल्याला श्याम्याला कशी देती, लाल गाजऱ्याला कशी देती, त्याच्या पुढे लगेच पगळती तू. अहो त्याचे किराण्याचे पैसे माझ्याकडे उधार असतात म्हणून देते मी मागितल्यावर. तुमची काय उधार आहे माझ्याकडे? निघा हो तुम्ही इथून. जालो भाऊजी का म्हणून डोकं खात राहता माणसाचं. म्हणजे तू देणार नाही ना जाल्याला? नाही. नको देऊ. तू पैसे देऊ नको. मग तुला सांगतो. जा ना हो. हात कशाला लावला मला? नाही द्यायचे तर हात कशाला लावला मला? हात लावायचं नाही माझ्या अंगाला. मला बोलायचं सुद्धा नाही. तो आयुष्यभर कट्टी टाकणार मी तो यात. नाही मला पैसे देत नाही बाई. काय जालबा स्वांग आणतो काय मा? स्वांग कशाला आणू दे पोटी? मग? व्हायला काय देव दिसले व. देव दिसले?
म्हणजे तुम्ही देवासारखे अवतारले डेपुटी, नाद नाही करायचा तुमचा, देवापेक्षा कमी हा का? कुठे का? बाय 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 गॉगल काढून ठेवतो मा गॉगल फोटाचं एवढी नाही, स्तुती नाही. ऐकलं सवय नाही त्याला. गॉगल नका काढू डेपुटी, सोन्यासारख्या माणसाला हा. सोन्यासारखं दिसलं पाहिजे. अच्छा अच्छा सोन्यासारखं दिसलं पाहिजे होय? हा अरे बाबा हे ऊन लय झालंय ना बघ कसं ऊन पडायला लागलं म्हणून मी गॉगल घालतो पण तुलाही कौतिक करायला लागला म्हणून मी गॉगल काढला होता. कौतुक. हो तुमच्या पुढे सलमान खान, रिती देशमुख, परत शाहरुख खान फिके पडते ना असे दिसतात तुम्ही गावात. ते काय केस, काय? ते काय हा का? रुबाब. अगं, काय सांगतो होय नादच नाही करायचा डेपुटी. आपण संध्याकाळी ना फोटोवाल्याला बोलू, अशोक भोंगळ नाहीत का त्यांना बोलू आणि तुमचे फोटो काढून आपण 2-3 बॅनर लावू. कधी संध्याकाळी बोलायचं. हा पण तुला सांगू अशोक भोंगळनी संध्याकाळचे फोटो काढायचं बंद केले. अंधारात नाही फोटो काढत ते आता. कमून ते नाही अंधारात ते फोटो येत नाहीत ना चांगले. आपण काय करू सकाळच्या पारी बोलू त्यांना. मी फोन लावतो ना, जाल्याने फोन लावला ना, हा, आले नाही मग त्यांना माहितीये जाल्याचं डोकं कसं आहे. अरे पण मला अंधारात गॉगल घालता नाही याचा जालू. पण मला एक म्हणायचं सलमान खान, रितेश देशमुख एवढं जे कौतुक चाललंय ते कशामुळे चाललंय काय अहो विषय? तुम्ही चांगले दिसतात म्हणून चाललंय भाऊ. आपलं काय नाही घालायचं नसलं ना नका घालू. राधाळ्यावानी जाल्यासारखं राधाळ्यावानी राम. नाही नाही तुझ्यासारखं राहून नाही परवडायचं मला. गावात राजकारण करायचंय आणि रदाळ्यावर राहिलो मला खरंच नाही यायचे का अंग खाजावं लागन मला. बोला ना काय म्हणतो. हं. तुम्हाला एक बोलायचं होतं. एक काय दोन बोल पण फायद्याचं बोल. काय फायद्याच आहे. काय काय आम्हाला आहे ना ग्रामपंचायत मध्ये येऊन नका देत जाऊ. का बरं का बरं म्हणजे तू इकडे तिकडे काड्या लाव चाड्या लावितो. ग्रामपंचायत मध्ये तो कुठं जास्त येतो तुमच्या तू फाय- असतो. तुमच्या फायद्याचं सांगतोय मी. अच्छा बरं मी आता बंदी करतो तिथं बोर्ड लिहितो ग्रामपंचायत मध्ये लाल गावाला येऊ नका देऊ. नाही नाही गावातल्या लोकांना ग्रामपंचायत मध्ये बंदी. सगळ्यांनीच पण कोणी कळी लावायचं नाही ना. नाही मला येऊ द्या. मला तुला येऊ द्या ना बाकीच्या गावाला बंद करतो. आहे का नाही बरं देऊ? मला काय म्हणायचं का म्हणे एवढी लाडी गुडी चालली काय पाहिजे होतं. मला 500 रुपये बसणे द्या. मी म्हणलं मूळ मुद्द्याला कसा हात घाली ना. 500 पाहिजे हा. 1000 घे लगेच देतो तुला. तुला नाही म्हणलं म्हणलं ना, म्हणलं सोन्यासारखा माणूस म्हणजे सोन्यासारखाच असतं भाऊ. अरे? कोणाला देत नाही काय. ह्यो किसा मोकळा. आता इकडून काढतो 1000. ह्यो बी मोकळा. पाठीमागच्या नाही याच्यात कांगो आहे फक्त. नाही चालू भाऊ तुमचं नशीब नाही त्याच्यात कांगो आहे फक्त. तुमचं नशीब आहे ना आज आक्षेप फाटकं आहे. माझ्याकडे जवळजवळ आहे ना 2-3 दिवसापासून पैसाच नाही. पण माझ्या लक्षातच नाही माझ्या पॅन्टीत पैसे आहेत का नाही म्हणून. तुम्ही हाटकून उचल टाका. मग जाऊ द्या उचल टाका. मी कामाला येऊन फिरून टाकेन तुमची. उचल टाकतो म्हणजे तू मला उचल टाक करशील कामाच्या टायमाला. नाही इकडे हो. गेलो आणि तिकडे गेलो. नाही चालू नाही. भाऊ तुम्हाला आज मी ओळखीत नाही. तुम्हाला लई दिवसापासून ओळखितो. 15 दिवसापासून तुम्ही जाताय कुठं कामाला माहिती ना मला. साधा भाऊची उचल घेतली तिकडे पळाले आणि आता माझ्याकडे आले. साधा भाऊ माहित नाही का. हा. पाठच पाचला दारात. हा. चले भाऊ नाही आला ना मग लय मला अवघड माहितीये ना. त्याच्यामुळे जावं लागतं. हा, आता डेप्युटीची उचल घेतली त्यामुळे डेप्युटीकडे जायची गरज नाही. त्याच्यामुळे आता सदा भाऊचे पैसे आले आणि मग ते उडिले. सोन्यासारख्या माणसाकडे निवांत जाऊन काम करावं लागते तेव्हा चांगले होते. चांगले डेपुटी. होते ना. जालू भाऊ माझ्याकडे पैसा नाही आणि तुम्ही किती लाडी गुडी लावली तरी तुम्हाला पैसा भेटणार हो, नाही. द्या ना राव. मला लय अर्जंट लागत होती. द्या ना. तुम्हाला अर्जंट नाही तात्काळ लागू द्या. पण जर असते तर दिले असते. आणि गावातल्या लोकांना जरा जगू द्या. आम्ही वाटण चालू जरा हटकून नका जाजो. मला आहे ना आता चला दुसरं काम आहे बरं का. आणि हे लाडीगुडी लावायची बंद करा. मला माहिती आहे ना सलमान खान कसा दिसतो, रितेश देशमुख कसा दिसतो, मी कसा दिसतो. मी आहे तसा बरा आहे. मला यांच्यासारखी व्हायची गरज नाही बरं का. आणि लाडीगुडी आहे ना श्यामेला यांना त्यांना लावायचा डिग्याला फिग्याला मला नका लावी जाऊ. ते नका सांगू. मला कोणाला लाडी गुडी हा, लावायचे हा. द्यायचे नसले ना शेंड्यावर बसितात झाडाच्या आणि खालून कापितात. जा असं निघा. ना. फिरला सलमान खान, रितेश देशमुख. हा रे पठ्ठ्या जा जा जा. तू गेल्याशिवाय मी नाही जाणार. जाय काय रे जाणार. मागून आहे ना अजिबात मला काय म्हणायचं हा नाही. जाय 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 तुला नाही पैसे नाही म्हणत द्यायचे. हा जा बळे. सुचून द्या. मग मला- अडपट कधीचा गेलाय माणूस यायचा पत्त्या नाही अजूनपर्यंत. कुठं ओ इकडे. अय, कोणाला आवाज मारती रे. मला तुझी अजिबात गरज नाही राहिलेली पारे. गरज नाही राहिली. हा अहो बायको आहे मी तुमची. हा सना का मला काय गरज नाही तुझ्या बायकोची. मला मग 500 रुपये दिले का तू. माझ्या कामाचे पैसे नाही देत म्हणजे ज्याला का काय कमी समजी का काय तू. ये बघ पैशाच्या माळा घातल्या ज्याल्यानी गळ्यात. हा अजून बी ह्या खिशात एक बंडल, ह्या खिशात एक बंडल आहे. अयो खरी ए,
हात नका लावू, नाही तर वर फटे दात पाडून हातात देईन. पैसा आला तर किती रुबाब करायला लागला हो तुम्ही. मग या जाल्यावर रुबाबच राहणार. जाल्याचा पैसा आल्यावर पारीचा कसा रुबाब चालवतो गावात, तसं जाल्या रुबाब करणार आता. बरं मला सांगा, ही पैशाची माळ हाय नेमकी कोणाची? कुणाची? हा जाल्या डाऊट करते तू? आणि मग? जाल्या कुणाची चोरली बिरली काय तुम्ही? ए कमी समजीची काय जाल्याला? जाल्या जिथं जाईन तिथं लात मारली का पाणी काढीन, असा एवढा खंबीर जाले. म्हणजे कुणाला तर कुत्र्यावानी चिचून आणलं वाटतं चोरून. त्याची काय गरज आहे? मग अरे बँकेत भरल्यात, माझ्या सगळ्या बँकी फुल झाल्यात. आणि मला तर कधी नाही दिसला तुमच्या बँकेत पैसा. 1 रुपया कधी त्या अकाउंटला दिसला नाही. आणि एवढे पैसे कुठून आले बँकेत? बँकेने दाखायला पाहिजे का तुला? तू काळीस ना, त्याच्यामुळे दाखीत नसेल तुला बँक. काळा पैसा लपून ठेवताय काय मग तुम्ही? आता कसं वय केलं जाल्याच्या परत नादी नको लागू, आणि जाल्याला आवाज सुद्धा देऊन हात लावायचं नाही अजिबात जाल्याला. द्यायचं चल मग. लेक, अहो द्या ना. काय संबंध आहे? माझे पैसे ते चल निक. कुठून घेऊन आलाय बाबा काय माहिती. काय टेटस आहे भो कोणाचे काय झरा आणि तोंडाशी या झालं भो कुठं रे तुझ्या मालक? कुठं तुझ्या मालक? काय झालं या काय झालं म्हणजे? 500 रुपयाची किंमत करतात काय मालक माझी? 500 रुपयाची? हे बघ ज्याला कसा माळा घालून हिंडतोय गाड्यात. ज्यालाच आहे ना, नाद नाही करायचा, नाद. घरात कित्येक अशा माळा असत्यान पडलेल्या, कित्येक माळा असत्यान, कित्येक माळा असत्यान. इथं नाही, घरात मोजता येणार नाही त्या मालकाला सुद्धा, मलाच मोजता येणार त्या. घरात एवढ्या नोटाच्या माळ आहे म्हणून त्याला 500 रुपये मागतो त्यांना. कशाला मागवतो म्हणजे? मी माणसाचं मन पाहत असते, मन. पुढे. या जाल्याला पैसे देतात का नाही त्या मालकाला जाऊन सांग. हे जाल्या जर असा नगर मध्ये एंट्री केली ना, असं एंट्री केली ना, लोक आहे ना असे पैशाचे हार गळ्यात घालतात, गळ्यात. ए! माय हरान जुरान तोंडाच्या मालका कोण घाल चोरून आणला असं नाही झालं तर मला चोरून. मग अरे हे खिशात बंडल आहे आता. हा या खिशातला सांगणार नाही बंडल तुला मी. काय वहिनी वितलं काय तो ओय वहिनी बिनी नाही जायचं, त्या मालकाला सांग. बाकीचं नको शायरानी करू. जाल्या इथं जाल्या पैशावाला आलेला आहे, जाल्या पैशावाला. जाल्याचा नाद नाही करायचा. लय वर नाकानी बोलत होते काय तुझ्या मालक? होय काय ध्यान लावलं कोणाचे पैसे तरी? हात नाही लावायचा पैशाला अजिबात. 500 रुपयाची किंमत करता जाल्याची, 500 रुपयाची. या जाल्याची, जाल्या जरी वरून काळा असला ना, आतून पैशाचा पाऊस आहे जाल्याच्या मनात. पाऊस. पाऊस कोणाला रुटलंय काय माहिती. जाल्या लुटीत नसतं. मग जाल्याच्या बँकेत जाऊन असा अंगठा मारून जाल्याने पैसे काढून आणले. अंगठा मारू. हा. सरकारने काय नवीन योजना चालू केली काय? लाडका बेवडा योजना. दारोड्यांना पैसे हे, दारोड्याला पैसे. नीट बोल. दारू जरी प्यायलेला असलं ना डेपुटी, हा ह्यो जाल्या गावात सावकार होता राहिलेला आहे. हा मगाशी सावकार मला वाटत भेटला होता, मला 500 रुपये मागत होता. सावकाराकडे अचानक एवढी रक्कम आली कुठून? तोच म्हणे ना काय मालकाने माझ्या 500 किंमत दिली माळा झाला अशा बंडल पडलाय म्हणे. बंडल आणि माणसाची कधी किंमत नाही काढायची बरं का डेपुटी. जालो भाऊजी तुमची किंमत करतो का मी जालो भाऊ, पण माझ्याकडे मागायची पैसेच नव्हते. तुम्ही लय पैसे वाले मला माहिती आहे. तुम्हाला आमच्या सारख्या गोरगरिबाची कशाला गरज लागल? बघितले का आले का नाही? माझे आजोबा पहिल्यापासून पैसे वतनदाराच्या घरानं नाही नाव ठेवत आपण. आपण त्याचं नाव बी नको आपल्याला वतनदार घराण्याचं. आपलं घर तसंच नाही वतनदार घराण्यात तिथं सदाभाऊ तो आपला आजा कामाला होता ना, त्याच्यामुळे पैसा पाणी तुमच्याकडे भरपूर आहे. चाला नाही म्हणून त्यांचं नाव नाही लावायचं आपल्याला. हा. आता जाल्या मिळाला ना, मग तिथं जालोबाचा वतनदार लागेल. द्या ना 100 रुपये मला. पैशाची किंमत केली त्या माणसाला तर रुपडी देणार नाही. आणि परत माझ्या दारात इकडे तिकडे फिरकायचं सुद्धा नाही, नाही, कारण नाही. सगळा पैशाचा वास चालू वास. मला ठेवतात काय तर लय झिराळ आणि तोंडाच्या. बाय 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 आजचा राडाचे आजचा पैशाची माळायची आज धाब्यावरच पाय कुठून आणले दोन पैसे? मला काय माहिती, मला बहुतेक काय म्हणतो तुला?
तो म्हणे एवढं तर आम्हाला 500 रुपये किंमत दिली या पाय म्हणे बंडल बंडल ती येते शेत पण जाते अरे पैसे होते माझ्याकडे पण ते दारू प्यायला जातं मला माहिती, त्याच्यामुळे मला दिले नाही. आता कोणाला गांडा घातलाय, कुठून आणलेत काय माहित. आता मला असं आता वाटतं ठिकाणाचे गावात जाऊ नको, पाठी मग पेरले बरं का ती हा नाही नाही. येडून करू नको, पळ हा जातो. जा. हॅलो. हॅलो, हा सुगंधा, कुठे रे तू? काय हो झालं भाऊजी? ते काय का असं ना, तू कुठे आहे? घरी. घरी आहे? हा, बाहेर आहे. बाहेर येऊ? हा बाई तुम्ही इथं आले काय? हा, पटक्याच बाहेर आहे. काय हो? काय हो? आणि हे काय? हे काय म्हणजे पैशाला जाल्याच्या जर हात लावले ना तर मग माझं इतकं वाईट नाही. पण तुम्ही पैशांची माळवेळ का बरं घालून फिरताय? का बरं म्हणजे तू 500 रुपयाची किंमत केली होय मला. तोच नाही, अख्या गावाने मला 500 रुपयाची किंमत केली. गावाला दाखवून देतोय ज्याला किती श्रीमंत होऊ झालेलाच होऊ शकत नाही. झालेलाच आहे. झालेलेच आहे का? हा, पहिलाच श्रीमंत आहे. माया घरात पैशाला सुद्धा वान्य होते, वारवळत नसते का उन्ह्या सुद्धा खात नाहीत माझ्या पैशाला. मुंग्या? हा, मुंग्या म्हणायचंय का? उन्ह्या खात नाहीत माझ्या पैशाला. लोकांच्या पैशाला तडतड तोडत्यात. हा का? हा, पण तुम्ही माळ गळ्यात का बरं घातली? ते पैसे खिशात ठेवू शकता ना. का ठेवू खिशात? लोकांनी माझी किंमत केली, तो मग माझी किंमत केली की नाही? मला 500 रुपये दिले का? मग तुम्ही एवढे कुणाकडनं आणले? ओय, कुणाकून म्हणजे नाद करायचा नाही या जाल्याचा. अख्ख्या बँकी किती येतं या महाराष्ट्रात? गंज आहे 1760. गंज भरल्या जाल्याच्या नावानी. सगळे मॅनेजर तुला सांगतो, ते कॉम्प्युटर बसतो, ते कोण असतो सांग ना? कॉम्प्युटर बसतो मॅनेजरच असतो. मॅनेजर कसा? कॅशियर असतो. कॅशियर मोजून देणारा पैशावाला जालू शेठ. आज तुम्हाला व्याज द्यायचे असं म्हणतो तो. किती द्यायचे हे सांगा बँकेचं. अभो, एवढे एवढा पैसा आला तुमच्याकडे? एवढे पैसे आहेत माझ्याकडे, पण मी पारीला दाखवत नाही, सगळ्या लोकाला दाखवत हिंडतोय. चांगले बाबा. चांगलं. तू परत ज्याची किंमत काढायची ना, तुला सांगतो. जावा घरी. 500 रुपये देत नाही न तू जावा घरी. माझी इथं इथंच बसून दार राहील. माझ आहे. पैसे जावाले झाले तर तुम्ही ती तुमच्या घरी. हे दार माझ आहे, इथून उठा. इथं बसलोय मी. इथं बसले म्हणजे? या पायरीवर बसलेल्याच भाडं किती होतंय सांग मला. चल भाडं म्हणजे ही काय ना कोणाच्या नावावर करून दिले का? उठा इथून पहिले. चले उठतो, मला गरज नाही. मी असे बंगले 5-5 बांधीन. हा, जा. 10 वर एक बांधीन. दारू कितीची पिली ते लक्षात नसेल, 5 बंगले बांधे. वा, श्यामराव शेठ दाजी. बोल जालू. शाकालाका बुम बुम. बरं झालं तुम्ही इथं भेटले मला. अहो, या जाल्याला बघता का आता तुम्ही? बघता? अरे तू मोठा माणूस झाला एकदम. मोठा नाद करायचा नाही श्याम्याच्या दाजी. या जाल्याच्या घरात आहे ना पैशाच्या माळा अशा कित्येक पडल्या असत्या ना, त्या काळ्या पारीला सुद्धा मोजता येत नाही, मला मोजता येत नाही. अरे भाऊ तू किती मोठा आहे आणि किती पैशावाला आहे. तो तर तुझ्या घरचा पिक्चर आहे, तर ट्रेलरच मला दिसू राहिलं ना. हुशार रे श्यामाचा दाजी. नाद करायचा नाही जाल्याचा. नाद कधी करायला नाही, पण त्या लाल गाजऱ्याला जाऊन सांगा ना जाल्या किती श्रीमंत आहे म्हणून. लगेच सांगायचं त्याला तुम्ही की जाल्याचा नाद करायचा नाही इथून पुढं. मला कमी समजतो का काय ते श्याम्या? एक काम कर ना, काय? श्याम्याचं दे सोडून. हा, श्याम्याला मी बोलवतो, त्याला आणि मला दे पार्टी आता, माझ्या मेवण्याला आणि मला. लाल गाजऱ्यासारखेच बोलायचं राव तुम्ही दोघं असे चालू आहेत ना. या जाल्याला खर्च करतो म्हणून धाब्यावर येता आणि सगळं बिल जाल्याला भरायला लाविता. अरे आता माझा मेवना आहे, हा. बायकोचा भाऊ आहे, पिठापेक्षा मऊ आहे. मग काय मला करू? त्याची बाजू तर घेणे ना राव. मेवण्याची बाजू घेऊन मला बोलणे ना. मग ते मिळवण्याचीच बाजू घ्या. इथून पुढं जाल्याला काय म्हणायचं ते लक्षात ठेवा. नमस्कार जालू शेठ.
चला ओ नमस्कार जालू शेठ, द्या ना पार्टी आम्हाला. पार्टी नाही, चला निघा. पार्टी लागायला मला लागली मागायला. गेले काय पारे पारे. काय झालं रडाय? मग पैसे बघितले होते ना, काय? पैसे हा बघितले तू मग माही. मग बघितले ना, आता कुठे गेले? दिस ना मला. मग पैसे कोणतरी घेतलेले पारे, तू तर नाही घेतले ना. अहो तुम्ही मला ओळख तरी देत होता का? असं पळाला की माझ्यापासून, मला तुझी गरज नाही म्हणून. रडू नका, रडू नका. बरं मला सांगा, ते पैसे कुठे आणले तुम्ही? हा खरं खरं सांगा, चोरी केली ना? नाही पारे, मग कुठं आणले तुला पैसे? खरं सांगतो, हा मी सावकाराकडून काढली होती 5 रुपये टाकेन. अरे देवा, आणि कशासाठी काढले एवढे पैसे तुम्ही पण? कशासाठी 5 म्हणजे? रुपये टक्क्याने सावकाराकडे गेलता तुम्ही पैसे काढाय. मग तो मला पैसे नाही दिले म्हणून ही वेळ आली. अरे तू सावकारलाय, तुला माहिती आहे ना तो विश्वर सावकार कसा आहे, कापका या रबड्यात मला मारी रे जीवत. आता काय करे पण देवा पैसे पैसे. तुम्ही कशाला गेलता तिथं खाजून अवदान आणायला? हा? कशाला गेला नसता तिथं, एवढं कुटाणा झाला असता का? कुठं कुठं गेलता तुम्ही? बघा कुठं तर पडले असतील. जाऊ, मला काटा आलेला आहे पारे. मला गरम उभी राहिले भाऊ, आता काय करू? आता कसं निघालं पारे? निघला कुठे? अहो द्या इकडं म्हणलं. थांब, खाली काय पडलं होतं मला? काय नाही, टोपी पडली होती. टोपी? हा, दुसरं काय पडलं नव्हतं. मला तर डोटाचा आठवत पारे बा. डोटा जायनात रे, डोळ्यातून जायनात डोटा. बघते मी काय करायचंय ते. आता केलाय ना तुम्ही कुटाणा, निस्तराव तर मलाच लागणार आहे. हा, सोन्यासारखी बाईक आहे, तू सावकार बघशील ना. कुटाणे करायच्या, सोन्यासारखी बायको परत वरडत बसायचं. त्याचे पैसे मिटून टाक बाई, माझ्या डोक्याला ताप नको. नाही तर मी भाजी घेईन मग पारे. मला मिटूकच पैसे आता. नका फाशी घेऊ, हाय ना बायको जिवंत अजून. नाही तुम्हाला त्या सावकाराला काय करू देणार, बघते मी सगळं. ए ऐकता का तुम्ही, ऐकता? हा, माझी पारी देऊन टाकीन सावकाराचे पैसे. जाऊन झोपा जरा, कुठं? जावा घरामध्ये. घरात नको ना, मला झोप नाही यायची. मी सापडे तर माझे पैसे कुठे ते. आता कसं लगेच सापड, ही टोपी बी हिथं विसरून गेले. बघितलं का प्रेक्षक, असं असतं. सावकाराचं कर्ज काढून आणलं, नशीब ते पैसे घरापाशीच पडले. जर दुसरीकडे पडले असते तर काय करायचं होतं आम्ही? म्हणून कुणाकडनं पण पैसे घेताना जरा विचार करून घ्या. आणि 5% आणले होते, कुठनं फेडणार होते मी? बरं झालं देवच पावला. आणि तुम्ही बी कुणाकडनं असे कर्ज नका काढू. जेवढ्यात आहे तेवढ्यातच समाधानी राहा आणि बायकोचं ऐका, तरच फायद्यात राचाल. ए रुपे, इकडे काय हो, कुठं चालली होती? अहो त्या ज्योतीनं माझं मिक्सरचं भांडण दिलंय. मिक्सर कधी होतं ते सांग मला पहिले. माझ्याकडे मिक्सर नाही का? मिक्सरचं भांडं आणायला चालली होती. बरं जाऊ दे, ऐक ना, चल ना आपण मस्तपैकी शॉपिंगला जाऊ. कुठं? अगं शॉपिंगला जायचंय आपल्याला. मस्तपैकी नगरला जाऊन शॉपिंग करू, मस्त फिरू, मनसोक्त पाणीपुरी खाऊ, लस्सी बिस्सी पिऊ. आमच्या नशिबात कुठे आहे बाई एवढं सगळं? आय अगं नशीब कशाला लागतं त्याला? नशीब आपल्याला आणावं लागत असतं. आता कुणाच्या नशिबात असं लिहिलेलं असतं का हिला शॉपिंग करून भेटेल? ते नशिबात आणावं लागतं. आपण शॉपिंगला पैसे लागते. कितीक लागणार आहे रुपये? 2-3 हजार रुपये. आणि तुझ्याकडे अशा 2-3 हजार नाही का? असे आहेत माझ्याकडं, आणि अडचणीला लागते तो. बरं एक काम करते, तसेच राहू दे तुझे. मी तुला उसनं देते, जेव्हा तुझ्याकडनं ऍडजस्ट होईल तेव्हा मला दे. खरं? अगं मस्त, तुला माहिती का इतके भारी भारी सेल लागलेले. अशा चेक्सच्या बुटक्याच्या इतक्या भारी साड्या आलेल्या आहे, एकदम मस्त. तू नेहमी म्हणती ना सुगंध तुमच्या साड्या लय भारी असतात.
अशा साड्या एकदम मस्त मस्त आलेल्या. पण मला चांगले चांगले घेऊन द्या बाई. तुम्ही स्वतःलाच घेता आणि मला म्हणता घे रुपये तुझ्या मनाने. एक तर मला कळत नाही त्या साड्यातलं काय. अगं पण मग तुला माझ्यासारख्या साड्या पटत नाही. तू म्हणते बाई 2000 येतात साड्या आणि तुला 4-5 घ्यायच्या असतात. दुकानदार आपल्या घरचे आहे का म्हणून तुला मी चांगल्या सेलमध्ये घेऊन जाते. नको टेन्शन घेऊ. चल आवरून ठेवतो आपण जाऊ. नक्की ना? अगं नक्की पण मला 2-3 हजार रुपये उचलून द्या. देते मी. हा, मग ठीक आहे. आवर पटकन. किती वेळात निघायचं? थांबा ना, आता घरी जावं लागन, नवऱ्याला सांगावं लागन, नाही तर परत घरात येऊन किरकिरी कुठं डोक्याला ताप बाई, करता. सांगून घे बाई. हा तुमचं आवरून ठेवा पण. हा. तुमचं मध्येच असतं हे झालं आणि ते झालं काय. मी लगेच सांगून येते. हा जा. लॉक करून काय ठेवते. करताय हो? काय नाही म्हणलं खालून आकडा टाकता येते का बघावा. साधारण का चोरीचे धंदे करत जावा तुम्ही. पैसे इमानदारीनं राहायला शिका ना जरा. पैसे वाचायचं शिकायचं पारे. असे लोकाला बुडवून. लोकाला काय बुडून ये. मग काय तर तुझं ती तुटलं होतं बसवलं. अयो बसवलं. लय काम करायला लागलं आजकाल तुम्ही. जा देऊ. कुठं गेलती बस. तुम्हाला तर ना जरा काम नको. काय झालं की बस खाली. काय झालं की बस. कुठं गेलती काय नाही. आता ज्योती ताईला मिक्सरचं भांड दिलं होतं. मग ते आणायला गेले होते. येता येता सुगंधाताईकडे बसली होती. साधारण का तर सुगंधाताईकडे जाते. काय काम असते रे तू तिच्याकडे. तुमचं काय असतं हो तिथं. सारखं जाऊन गुल्लू गुल्लू करत बसत असता की तुम्ही. हा? तुला काय माहित मी ते जाऊन गुलगुल करतो म्हणून. हा कशी लगेच खुलतय. हा नाव घेतलं की ती सांगते काय तुला मी काय बोलतोय ती. त्या कशाला सांग. मग तर तुम्ही एवढं काय सिक्रेट बोलत असते की त्यांनी मला हा सिक्रेट नाही बोलत बा. बस तू आपला जाऊन निसता. किती खुलताय किती खुलताय. नक्कीच काहीतरी बोलत असताना तिथं मायाबद्दल. हा नको लय रागाने बोलूस. तू कुठं गेलती ते सांग. अहो सुगंधाताई पैसे बसले होते. मग आज तर माहितीये का शॉपिंगला जाणार आहेत. कोण सुगंधा होय? हा, नगरला सेल लागलाय साड्यांचा. पाहिला. हा. मी काय म्हणते काय लागलाय सेल. आता कसे तुम्हाला वाटतं मी चांगलं राहावं माझी बायको चांगली दिसावी वाटतं का नाही तुम्हाला. वाटत मग त्याचं काय. हा, असं वाटतंय तर मी पण म्हणलं चला जाऊ शॉपिंगला आपण पण. अय पारे पैसे नाहीत भाऊ माझ्याकडं. तुला जायचं असलं जाय फिरायला. मला माहितीये तुम्ही साधारण कदा भिकारी. माझ्याकडे आहे ना साठवून ठेवलेले. डोकं आहे तेवढं पारूला. किती साठवलेत. मग तुम्हाला सांगते म्हणजे गपचूप जाऊन काढून घेऊन याचा. तुम्हाला का सांगू पण मी. हा सांगू नको पण ते पैसे उडू नको. आपल्याला लागायचे आता खत बी आणावं लागन खांद्याला. मागच्या वेळेस पण माझ्याकडनंच पैसे नेले का नाही तुम्ही. तुम्ही कामाचे पैसे काय करता खरं खरं सांगा. कामाचे पैसे काय करतो म्हणजे. अरे ह्या हातात आणून मांडतोय काय करतोय म्हणजे. 100 रुपये रुपडी देते मला. काय आला तर खर्चायला. मी लहान लेकरू आहे का. लहान लेकरू. अहो लहान लेकराला तरी कळतं पैसे कुठं खर्च करायचे कुठं नाही. पण तुम्हाला कळत नाही माहितीये का. उगा मी आहे म्हणून संसार चाललाय. नाहीतर ना तुम्ही भीक मागत हिंडला असता जर दुसरी कोणती भेटली असती तर. हा भीक मागत भिकारेवाणी देते ना मला 100 रुपये. ते मला 10 मिनिटं सुद्धा पुरत नाहीत. घाटक्याच घेऊन घेतो मी. बरोबर आहे ना. प्यायलाच लागतंय तेवढं तर 500 पुरत नाही की प्यायला बसल्यावरती. हा कुठं बायको म्हणली 4 साड्या आणायचं तर लागलं लगे कालवा करायला. हा आयला काय एवढं ती बाबा काय एवढं ती कानातले इकून आवाज शिरला तर इकडं होल पाडितोय. लोक बघत आहे सगळे. गोड बोललेला पचतच नाही ना तुम्हाला. मी अशीच असली ना तेव्हा तुमची जिरती. नाही तर तुम्ही पक्कनच करताय माझ्यावरती. देणं ना घेणं 1 रुपया तर द्यायचं माहिती नाही. चालले मी गप शॉपिंगला मला जाऊ द्यायचं अजिबात म्हणायचं नाही. कुठनं आणलेन का आणलेन कशाला आणलेन मला देण हे असलं चालणार नाही कळलं का. अरे पारे ते पैसे उडू नको तुला सांगतोय. हो मी साठवून ठेवल्यात आणि मी जाणार. तुम्ही काय जरी केलं ना तरी मी साड्या आणत असते लक्षात ठेवा. येता काय तहसीलला. तहसीलला मग मला वाटलं डेप्युटी बाईन तुम्ही कुठे पिक्चरला चाललेले शॉपिंग बिपिंग. नका बा नात काढून दे. आधीच मला म्हणतो ती रेटिंग करून कुठं चालली. काय आहे तहसीलला आज मिटिंग आहे. साहेबांनी बोललं तहसीलदार साहेबांनी काय थोडं जरा अधिकाऱ्यावर प्रभाव पडतो. आपण जरा व्यवस्थित गेलं म्हणजे लय गाबाळा गेलं का मग त्यांना वाटतं असं दिसते सरपंच. अहो अधिकारी आहेत ना 2-2 पट्टे लावून शर्टिंग करीत आहेत. तुमचा प्रभाव कोणत्या झाडाला अडकायचा. प्रभाव नाही पडत पण आपण चांगले दिसलो पाहिजे त्यांच्या बरोबर अशा हिशोबाने. मीटिंग संपल्यावर कुठे गेटिंग हे का चॅटिंग झाले डेप्युटी. तुमच्यासारखा नाद नाही आम्हाला. आमच्या सारखा नाही तुमच्यासारखेच चांगले माणसं नादिक आहेत. आता आमच्यावरले असे कुठे फोटो आलेत का तुम्हाला बातम्यात दिसलेत का आमच्यावनी सदा नादात भाऊ. अडकलेले.
अलीकड जॅकेट बिकेट घालून बुट बिट असं असं तुमच्या वणीचे आहेत. अलीकड वराती निघत्यात ना तासल्यांच्याच निघत्यात. नाही, नाही, हा मी फक्त नाचणार आहे. तुमचं कसं आहे माहितीये का, फक्त बाया माझं पांघरून भोळ आणि 17 जानेवारी डोळा असे त्याच्यामुळे कसा हसला. अहो आमचा फक्त डोळा राहतो, आमचा मेळा नाही होत. तुम्ही मेळा जमून तिकडं सगळं हे होतं. नाही बाई ते विरोधकांना काही ना काही लागत खोलीत विरोधकांना नाही हो. अलीकड भांडण लावून देता काय कॅमेरे. बाया माणसाला समजित नाके नव येते. तुम्ही इथं आल्यावरच काय होतंय, तहसीलदारकडे चाललोय. साधा भाऊ हा. पण चाललंय काय मला हेच काय ना डेपुटी चांगले कपडे घातलेत म्हणून का काय नाही ते आता तूच राहिला होता, काढ माप आता. तू आयला कधीच्या नवर शर्टिंग केली तर लई माप काढायला लागली. तू कशाला आला तू आता? मी कामानिमित्तच येतो जे आल्या तुमच्या दारात कशाला येतो कामानिमित्त. काय इकडं काय गावचा सरपंच म्हणल्यावर माणूस कशाला येईन साधा भाऊ सांगा. कामानिमित्त येतो आणि कामाला नाही गेला तर मग निवांत बसायला येतो असं का? पैसे निमित्त त्यांच्याकडे जातो, माझ्याकडे जातो. काय नाही लागत. काय नादी लागत म्हणजे मतदान असल्यावर बरं माझ्या नादी लागत माझ्या शेपूट बरं माग ओढून धरीत तवा कळत. शिपुट ठेवणार नाहीत ते तुला निवडणूक आल्यावर. बरं जाऊ द्या डेपुटी. हा. साधा भाऊ हम्म. मला एक गोष्ट सांगा ना, काय काय तुमच्या बायका बी शॉपिंगला जात्यात का दोघांच्या? शॉपिंगला? शॉपिंगला? हा का बरं? नाही नाही आम्ही घेऊन आम्ही घेऊन जातो जातो त्याच गाडीवरती. गाडीवरती, हा. गाडीत आम्ही जातो. मी एकटी नाही जात शॉपिंग. नाही नाही एकट्या कुठं लाविता. आपलं मंडळ आपल्या बरोबर ठेवायचं. ते काय मित्रमंडळाचं मंडळ आहे. आपलं मंडळ व्यक्तिगत प्रायव्हेट लिमिटेड. माझी मंडळी आहे ना, माझ्याशिवाय जातच नाही. ते म्हणजे तुम्ही असले ना, तुमची चॉईस चांगली. काही शॉपिंग साड्या बिड्या घ्यायच्या असल्या ना तर माझ्या कलरनी घेतली. तुम्हालाच नेते का? या साड्याची इतकी भारी चॉईस आहे जालू. तेच नाही बाकीचे सुद्धा नेते, फक्त घरच्यांना सांगत नाही. असं ना? अरे तुमचे गुण नका वदळू इकडं. आता नका हे करू. एक दिवस वहिनीला भेटून सांगतो साऱ्या गोष्टी. आम्ही साडी बिडी तिला म्हणता असतो. मी जातो फक्त. आपल्याला ते जमतच नाही. 4 पालथ्या 4 उलथ्या ते घड्या घालणारची क्यू येते. काय माहितीये का? 560ची त्याला आहे ना, साडी त्याला- 60 साड्या पालथ्या उलथ्या. कलरची पारख लागते त्याच्यामुळे मला नेत असते ती. तुम्हाला कलरची चांगली पारख आहे. तू काय याच्यावर राहिला काय भानगड? काय नाही तुम्ही करा तुमच्या साड्या पाल. नाही नाही इकडे ये ना. अरे तुला जायचं तर घेऊन जायचं ना मंडळ तो आम्ही. हा मंडळ तर माझ्या सोबत येईना ना. अरे, मंडळ अरे, अरे. एकटंच पळत आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, नवऱ्याची लाज वाटते मंडळीला. अरे मग तू याची जरा लाज वाटते, नीट करा ना. मंडळी नाही ना. अशी शर्टिंग बिर्टिंग करून जा रुपा चला. जा पायजमीवर शर्टिंग कर जा. तू शर्ट्या काढून ती बाण्याल घालशील चडी तर निघशील. तुला एसटीत नाही घ्यायची. नाही पण बायकोनी न्यायला पाहिजे हो शॉपिंगला. न्यायला हा, कसं का नेतच असं नाही मला नेतच नाही. नवरा म्हणून नेतच चार चौकात नवरा म्हणून मिरवायला पाहिजे बायकोनी. अरे आपला नवराचा अभिमान पाहिजे. आमच्या बायका जर असं गंजात गेल्या ना, मैत्रीण जर भेटली ना तर सांगा त्यात येतोय भाऊजी, म्हणजे ओळख करून देते. आणि हे काय होतं शॉपिंग झाल्यावर हे डम्पिंग ग्राउंड मध्ये पडत असतील. तू येताना झक मारत असशील. डोळा चुकून रुपाचा कुठेतरी फुगा मारायला जात असशील. नाही 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 सदा भाऊ पारो रुपा सोबत असले ना याला सोडितच नाही का. यांचं का बाजार बिजार काय असतो माहितीये का, इकडे बोंबलाच्या आळीला जाणार, ह्यो तिकडं मासे बिशे घेणार, त्याला भाजून बोंबला आवडतात. चिलाफ्या फिलाफ्या मारणार का लगेच निघणार. ह्यो गपक्यात जाऊन तिथं ते पलीकडे गांजाचा बाजार ते कोपऱ्यात एक दुकान आहे ना, ते पव्वा मारून येतो. रुपाताईला समजत नाही. नाही नाही आता आहे ना पारकच जाती मीच बघू. येतो आईला. काय करा नाही बाबा. बरं चला तुम्हाला तहसीलदारकडे जायचंय ना? येता का? नाही मला नाशिक आयुक्तांकडे जायचंय. त्यांनी बोलवलेले आहे. मी शर्टिंग बिर्टिंग नाही हाय असं ओरिजिनल. चला चला. आम्हाला माहिती आहे ना, आम्ही जर जिल्हाधिकाऱ्याकडे म्हणलो असतो, तुम्ही म्हणले असते मुख्यमंत्र्याकडे जायचंय, तो मला आज नाही ओळखीत आम्ही वतनदार घरानं. मला गेलं तुम्ही उसाचा रस पाजा बाई. अगं लस्सी पिणार आहे ना आपण. उसाचा रस कशाला प्यायचा तुला? नरड झालं ना कोरडं ह्या उन्हानी. अरे नरड कुठं कोरडं झालं? कुठं गार करायला चालले रुपा? वतनदार किती ऊन आहे. त्यांनी कसा कोरडा पडला. हा. आता शॉपिंगला चाललो तिकडे लस्सी पिऊन गार करूयात म्हटलं. एवढं 12च्या ठोक्याला शॉपिंगला चालल्या? हो मग आता संध्याकाळी किती लवकर अंधार पडतो. आणि ते जालू भाऊजी पण संध्याकाळी घरी येतील ना, मग ते यायच्या अगोदर शॉपिंग करून आलो म्हणजे ताण नाही. स्वयंपाक करावा लागतो ना. हा नाही तुम्ही तसं स्वयंपाकाला बाहेर ठेवल्या पाहिजेत, पण आता मजबुरी आहे तुम्हाला करावं लागतोय. शॉपिंग कसली काय म्हणजे गाडी बिडी घेतात काय? आता गाडी घ्यायला मी हिला घेऊन जाईन का माझ्या नवऱ्याला घेऊन जाईन ना. काय
हो दोघी मला नेलं काय गाडी हा द्यायची ते नाही? काय गाडी वय शोरूम मध्ये द्यायचे नाही का देते ना रुपाचं बी वट आहे म्हणजे तुम्ही 4 चौघात माझी आहो चौघ घालताय चौनाक घालू तिची. रुपये साडीचा विषय चालला तू त्यांचं काय ऐकत ते भांडण लावून द्यायलाच आहे गावात होय बरं, ऐका ना मी काय म्हणतो आम्ही साड्या घ्यायला चाललो सेल लागलाय नगरला हा तू ये ना जरा फेंट कलरची घे डार्क कलरची घेऊ नको पांढरी लाईट पिंक अशी बरी दिसन आणि तू तू साडी लय मोठी लांब घेऊ नको आपल्या उंचीप्रमाणे साडी घे छान दिसेल साडीला माप असतं नाही जरा त्या आणायचं जे जरा कट करून दे वतनदार काहीतरी काम असेल तुम्हाला घरी नाही काम आहे पण आता तुम्ही आडवे आले म्हणलं मी कसं आहे प्रत्येकाची ख्याली खुशाली विचारितो कोणाला काही अडचण असेल तर आता शॉपिंगला निघाल्यात तुम्ही म्हणजे तुमच्याकडे पैसे पाणी आहेत तुम्हाला काय अडचण नाही तिला बी लस्सी पाच तू बी पी आणि येताना काहीतरी चायनीज आणा त्याला लागत चाकण्याला जालूचा बी विचार करून या तुम्हाला काय खायचं नाही 1000 रुपये देतो मी तुम्ही आहे ना मला ते स्कॅनरचा आहे ना फोटो पाठवा मी पाठवून देईन खरंच वय आता ऑनलाईन आहेत माझ्याकडे तसे रोख ठेवीतच नाही मी अहो तुम्ही कधी कब्बर चहाला विचारता तुम्ही 1000 टाकणार आहे का जा चहा पाजीत नाही चहा आणि लोक काळे होते कधी लागलं तर दुसरं काही पाजू तुला चहा नको या 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 जा 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 चाल. जा 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 शॉपिंगला निघाल्यात रुपये एवढी पिशवी कशाला घेतली म्हणजे हो माझ्याकडे एवढीच पिशवी होती आणि पैसे ठेवायला पिशवी नको अगं दुकानदार आपल्याला पिशव्या देणार नाही का फाटली बिटली तर माझ्याकडे एवढी एकच आहे हो पुढे जोडी फिरायला आला बाई हा काळा बोका तोंड घेऊन अयो कुठे कळा बोका अगं ए बाई याला म्हंटले मी अहो येतो गोरा बोका आहे हा बघ तुला असं मध्ये आडवा व्हायची काय गरज आहे रे जाऊ दे मला तर तुमच्या भाड्यासाठी म्हणत होते अरे काय काय होतं? काय बोल अहो जावं ते ना थोडं जपून हिंडा काय झालंय काय काय मोठ्याने बोला ना असं का बोलताय गावात जपून हिंडा थोडं थोडं जपून हिंडू नाही मग आम्ही गावाच्या बाहेर चाललो तशा जा पण गावातूनच जायचंय पण जपून जा का बरं काय झालं गावात आहे ना येड तोंड तरी आलंय अंजोर अशी रद्दीत घेतेली आणि ते माणसं पाहिलं का धावत होते माणसावर ए तुमच्या धावला काय ती माझ्यावर नाही धावला मला पोरं म्हणत होते म्हणलं काय ऐकती ए, जाय घरी काय ते म्हणजे गावच्या तबरी मला राहते तुम्हाला राहते हा ते पण हो जाय हा? आज बघू आमचं थोडं जपून मला काय आता हे दलिंदर मध्ये आडवं झालं आता सेल मध्ये चांगल्या साड्या भेटता का नाही चल बघू तुम्ही काय घाबरता अहो अशी लई येऊ द्या रुपी घाबरते का तुम्ही असं मागा सरा मी अशी पुढं जाऊन त्याचा खातमाच करीन हा. मग काय रुपीला हलकं नका तुम्ही माझे पैसे घेतले का पण हा ना बाई तू एवढी मोठी बॅग घेतली मला पैसे घ्यावंच लागले तुझे गेल्यावर म्हणलं नाही चालव बाई रिकामं डोकं खाती बाई सुगंधाताई ए, रुपये! रुपये! काय हो काय आलं काय झालं तिथं माणूस थांबला होता काय काय इथं काय करते त्यासोबत अन पळून आले खुशाल पुढं मला भीती वाटायला लागली मग काय रे काय आपण लादले तो तुमच्या माझे पळून यायला अरे तू म्हटलं नव्हतं का तो बाबा कोणता तो बाबा होता बाबा असा जीव घाबरला म्हणत होतं मी ऐकत नाही मा टाळी मांजर टाळा बघता बरं जाऊ दे ऐक ना आम्हाला जायचंच आहे तरी पण कारण शॉपिंगला जायचं अरे सेल लागलेला आहे तर तू चलतो का आमच्या सोबत मी वय नाही मला कामी चल ना नाही होत आम्ही कधीच्या काळी चल म्हणतोय तर चला ना गपगुणानी पिशा व्हायला लावशान मला ए तिथे बाबा पिशव्या आम्ही आमच्याच पकडू साड्यांच्या पिशव्या बाया कधी माणसांच्या हातात देत नसता आणि तुझ्या हातात गेला पळून मग अरे मी तुला मस्तपैकी लस्सी बिस्सी पाचते आणि येताना आपण जेवण करणार आहे मस्त हॉटेलला असं तुला बाहेर झालं जेवण आवडतं ना हा येण्या जाण्याचा खर्च पण आम्हीच करू हा चला चालतंय ना मग चल पण त्या बाबाचं रे ते बाबात असला झाले आहे ते हो. काय हा जाणे तो हा अगं रुपये त्या नवऱ्याला समजून सांग आता मला माहित होतं का असतं ते तिथंच कुठला नसता का मी अहो तुम्ही शॉपिंगला जाऊ नये म्हणून येडाचं सोन देऊन बसलाय तो असं आहे का हा एक काम कर तू निघतोय घरी आता आम्ही जातो काम संपलं आता तुम्ही जाऊ घरी. आणि ते जेवणाचं होतं घरी जेवणाचं तर हो त्याचं तर राव भलं तेच म्हणतोय आमचं तर दर्ग रुपये आता तुझी सुगंध काय लाज वाटते तुम्हाला काही धरा हे कुठून काय आणलं उचलून तुम्हाला लाज वाटते का हो काही सुगंधा किती मारलं तुम्हाला मोकार
किती मारलं म्हणजे ओ, किती मारलं नका म्हणजे ना मारू जाईन ना गचकन माझा मग नवरा. रुपये तो नवऱ्याला समजून सांग ना, मग ह्याचे उद्योग घालता का? कशाला असली नाटकं करत असता हो तुम्ही? हा, कुणी सांगितलंय असलं करायला? नाटक तू कशाला चालली मग शॉपिंगला? शॉपिंगला चालली म्हणून यो तमाशा घातला होय तुम्ही? हा मग शॉपिंगला जायचं नाही अजिबात. बघितलं का? हो काय हे, शॉपिंगला चाललो ना आम्ही, का दुसरं कुठे फिरायला चाललो का? नाही नाही आमच्याकडे पैसे नाही. तिला काय उठली सुटली शॉपिंग काय आणि ती दुकानात काय काय stationery. आणि उठले सुटले तुम्ही कोणते पैसे देऊन थकले तिला? आपण लागणाऱ्या वस्तूच आणणार आहे मी, आयपती प्रमाणेच घेऊन येणार आहे. तिथं काय उधळून नाही येणार पैसे मी, ते 3-4 हजार रुपये. हळूच बोल, गावात सगळे लोक ऐकते. काय ऐकतात? तू भांडतीस मला म्हणून. भांडते हे तर अख्ख्या गावाला ना अख्ख्या देशाला माहित पडलंय मी भांडते म्हणून. पण का भांडते त्याचं कारण बी तुम्हीच आहे ना. हा, तू शॉपिंगला जाऊ नको बर का पारी. म्हणजे तुम्ही शॉपिंगला जाऊ नये म्हणून हा तमाशा घातला का? हा आता आम्ही शॉपिंगला जाणार आणि शॉपिंग म्हणजे बायांचा जन्मसिद्ध हक्क असतो. आणि तो काय मी सोडत नाही. हा समजलं, चाललो आम्ही आता. कशी शॉपिंगला जाते मी बघतो ना तुझ्याकडे, एका रपाटीत खाली पाडीन तुला. तुम्ही मला हाणणार का? तुम्ही मला मारणार का? हा, इथं नाही मारणार मी, सुगंधा एकटा घरात नेऊन मारीन तुला. मी बी इथं भांडणं नाही करणार, घरात घेऊन कुटीन मग. हा. तू फक्त घरात ये रे, मग तुला सांगतो. तुम्ही जावा घरात, ते म्हशीला पाणी द्यायचं राहिले ते द्या, मी तो म्हशीला? बैलाला पाणी द्यायचंय, जावा. बैलाला कसं पाणी देते, पाजायचं म्हण डोक्यावर पडली का काय? तू फक्त घरी ये रे, तुला आहे ना घरातच हानीतो मी, असं भर चौकात नाही हानीत बाया माणसं. ओ जा घरी. आलो भांडणं खेळू, मी शॉपिंग करून येते, तोवर तुम्ही जावा. कशी तू जा ना. शॉपिंग करून मी बघतो ना. जा. ए रुपये झालं भाऊजी, तुला खरंच मारलं तर? ते हाणणार आहेत का? फुसक्या धमकीत. अहो मी गेलं हे केलं की चाल. चला तुम्ही.